नमस्कार लाडक्या मित्रमैत्रिणींनो, शिल्पासोबत स्वादिष्ट चविष्ट आणि बरंच काही म्हणजे तुम्हा साऱ्यांचं स्वागत आहे। तर पहा, आज आपण ही परवरची भाजी बनवलेली आहे। तर फारच चविष्ट अशी परवरची भाजी झालेली आहे, कारण परवर चविष्ट असण्यासोबतच त्याच्यामध्ये आरोग्यवर्धक गुणही आढळतात। याच्यामध्ये बरेचसे विटामिन्स आणि फायबर असतात। तर परवरच्या सेवनाने रक्तशुद्धीकरण आणि शरीरातील टिश्यू सुदृढ राहतात। हे पहा, अशा प्रकारे परवर दिसतात। तर तुम्ही अशा प्रकारचे परवर घेऊन याची भाजी बनवू शकता। साधी अशीच भाजी बनवता येते, डाळ घालून ही भाजी बनवता येते। परवर तुम्ही उकडून सॅलडमध्ये मिसळून खाऊ शकता। परवरचं भिजवून पाणी पिण्याचे अतिशय लाभदायक फायदे आहेत। तर परवरचं तुम्ही भरीतही करू शकता। याचा परवरचा रसही तुम्ही अनुशापोटी घेतल्याने बरेचसे फायदे होतात। परवर ही एक तंतुमय भाजी आहे, ज्यामुळे आपल्या पचन संस्थेत सकारात्मक बदल होतात। त्यामुळे मेटाबॉलिझम वाढून वजन कमी होण्यास मदत होते। पोटाची अतिरिक्त चरबीही कमी करण्यासाठी परवर आवश्यक आहे। अशा प्रकारे तुम्ही तज्ञांच्या सल्ल्याने परवर योग्य प्रमाणात आहारात ठेवलं गेलं पाहिजे। तर बघा, अशा प्रकारे परवरची भाजी आपण बनवून घेणार आहोत। परवर स्वच्छ धुवून अशा प्रकारे बघा मी चिरून घेतलेले आहे। तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही चिरून घेऊ शकता। आणि तुम्हाला जर ही डायरेक्ट परवर चिरून असेच फोडणीवर घालायचे असेल तर तसेही तुम्ही घालू शकता। पण मी हे परवर आधी तेलावर थोडेसे परतून घेणार आहे, त्यामुळे भाजी अतिशय चविष्ट होते। बघा, कढईत थोडंसं तेल मी घेतलेलं आहे। आता परवराचे हे जे काप आहे याच्यामध्ये आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत, थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। बघा, असे आपल्याला उलटण्याने पलित्याने असे हलवायचे आहेत तेलावर। आणि बघा, अशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचे। थोडंसं आपण याला झाकून ठेवणार आहोत, एक वाफ काढून घेणार आहोत। थोडंसं मीठ पण घालते मी याच्यामध्ये। मीठ घातल्यामुळे अतिशय चविष्ट अशी भाजी होते ही। आधी सुरुवातीला मीठ घातल्यामुळे सगळीकडे मीठ लावून घ्यायचं। बघा, आता झाकून ठेवूयात आपण। 2 मिनिटांनी आता आपण झाकणे उघडून पाहणार आहोत। पहा, मस्त वाफ आलेली आहे। परवर आता बऱ्यापैकी फ्राय झालेले आहेत, थोडेसे मऊ झालेले आहेत, शिजलेले आहेत। आता हे परवर आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत। पहा, किती छान दिसत आहेत परवर। आता बघा, अशा प्रकारे एका भांड्यात आपण हे परवर काढून घेतलेले आहे। आता ज्या भांड्यातून परवर परतले त्याच्यातच मी थोडंसं तेल घातलं आहे आणि याच्यामध्ये फोडणीसाठी आपण जिरे, मोहरी, कढीपत्ता घातलेला आहे। आणि आता हे छान परतून अतिशय साधी भाजी बनवणार आहोत। हिंग घातलेलं आहे। बघा, अशा प्रकारे हिंग आपलं छान परतून झालं। याच्यामध्ये थोडासा कांदा घालत आहोत। कांदाही छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। मस्तच थोडासा मऊ करायचा आहे आपल्याला कांदा। हे पहा, अशा प्रकारे आपण पलित्याने थोडंसं हलवून घेत आहोत। आता बघा, कांदा छान परतून झालेला आहे। याच्यामध्ये थोडंसं आपण टोमॅटो घातलेला आहे। तुम्हाला जर कांदा टोमॅटो न घालता फक्त जिरे मोहरीच्या फोडणीवर घालायचं असेल तसंच तरी चालेल। आता बघा, टोमॅटोवर थोडंसं मीठ घातलेलं आहे। परवरामध्ये आपण आधी परवर तेलावर परतून घेतले होते, त्यातही मीठ टाकलेलं। आता भाजीचं सगळं मीठ मी घातलं आहे। तुम्ही आधी मीठ टाकलेलं, त्या अनुषंगाने मीठ आता याच्यामध्ये घालायचे। बघा, अशा प्रकारे परतून झाले। आता थोडंसं हळद आणि लाल तिखट, घरगुती मसाला तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घालू शकता। मी माझ्याकडचा घरगुती मसाला घरात तयार करते तोच घातलेला आहे। पहा, आता छान परतून घेतले आपण हळद आणि घरगुती मसाला। आता याच्यावरती आपण परतलेले परवर घालणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे आपण परतलेले परवर घातलेत आणि या फोडणीमध्ये अजून छान परतून घ्यायचे। आता परवर आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही, कारण का आपण आधीच ते तेलावर काढून परतून घेतले होते। शिजलेले आहेत, परंतु थोडेसे या फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहेत। आणि याच्यात आता एक झाकण ठेवून एक वाफ काढायची आपण। चला तर मग वाफ काढून घेऊयात, पाहूयात। बघा, अशा प्रकारे एक छान वाफ आलेली आहे। आता आपली परवरची भाजी तयार आहे। तुम्हाला जर तेलावर न परतता डायरेक्ट फोडणीवर ही भाजी करायची असेल तरी तुम्ही करू शकता। पण ही भाजी अशी बिन पाण्याची होते आणि बिना पाण्याची ही भाजी अतिशय चविष्ट लागते, म्हणून मी अशा प्रकारे ही बनवलेली आहे। तुम्हाला जर डाळ घालून ही भाजी करायची असेल तर तरी डाळ आधी घालून भिजवून तुम्ही करू शकता, परवरामध्ये डाळ घालून। आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। बघा, मस्तच भाजीचा सुगंधही फारच छान होतोय। आपली परवराची भाजी खूपच छान झालेली आहे। तुम्ही अशा प्रकारची परवराची भाजी करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा। बाय बाय, गुड डे।